लांब आहे म्हणून पळणे सोडू नका आणि रस्ता कठीण आहे म्हणून चालणे सोडू नका. कारण गती हळूहळू असली तरी चालेल, पण ती सतत असायला हवी. जसं रोज सकाळी सूर्य उगवतो आणि जगाला प्रकाश देतो, तसेच आपल्यालाही रोज न थकता न थांबता आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे जायचे आहे. दुसऱ्यापेक्षा सरस होण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज थोडे उत्तम बना. ध्येय गाठण्यासाठी केवळ चालणे महत्त्वाचे नाही, तर आपण कोणत्या दिशेने चाललोय हे जास्त महत्त्वाचे. चला तर मग आजचा दिवस आनंदाने जगूया आणि आजच्या दिवसाची नवीन सुरुवातही करूया. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज रविवार असल्यामुळे जरा निवांत आहे आणि मुलेही आत्याकडे गेलेले आहेत, म्हणजे कृष्णा आणि अभिषेक कल्याणला आत्याकडे गेलेले आहेत, त्यामुळे कामाची घाई अजिबात नाही. आज आमचा पावभाजीचा बेत आहे. पावभाजीची तयारी करून ठेवलेली आहे. चला म्हटलं, रोज भाजी पोळी खाऊन खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे पावभाजीच करण्याचे आज ठरवलेले आहे. आता सकाळचे जवळजवळ 11 वाजलेले आहेत. माझी सकाळची सर्व कामे आता झालेली आहेत. मी आता बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकते. तुम्हाला ते व्हिडिओ कसे वाटतात, किंवा रेसिपीचे, डेली व्लॉग किंवा ट्रॅव्हलिंगचे, यापैकी तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात ते मला कमेंट करून कळवायचे आहे. आणि यापुढे तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ आवडतील ते सुद्धा मला सांगायचे आहे. त्याचप्रमाणे माझे चॅनल जर तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केले नसेल ते तुम्ही सबस्क्राईब करायचे आहे आणि चॅनलला हाईप देखील करायची आहे, म्हणजे व्हिडिओला हाईप करायचे आहे. आठवड्यातून 3 वेळा हाईप करायचे. तुम्ही एका व्हिडिओला 3 वेळाही करू शकतात आणि प्रत्येक एक व्हिडिओला सुद्धा हाईप करू शकतात. आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत जा आणि तुम्ही सुद्धा बघत जा, कमेंट करत जा, लाईक करत जा, म्हणजे मला कळेल की मी व्हिडिओ कसे करते किंवा माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतात ते तुम्हाला आवडतात की नाही आवडतात. आणि मी जे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉडक्ट टॅग करते ते सुद्धा तुम्ही खरेदी करायचे, म्हणजे त्याची शॉपिंग करायची. त्याचप्रमाणे शॉर्ट व्हिडिओवर सुद्धा मी काही प्रॉडक्टचे टॅग लावते हल्ली, तर तुम्ही ते शॉपिंग करायचे आहे. आणि तुम्हाला सर्वात जास्त माझे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडलेले आहेत ते सुद्धा मला कमेंट करायचे आहे. माझे चॅनल चालू करून आता जवळजवळ 1.5-2 वर्ष झालेले आहे आणि या 1.5-2 वर्षामध्ये तुम्ही मला खूप असा सपोर्ट केलेला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आता आपण चॅनलच्या मॉनेटायझेशनच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहोत, त्यामुळे मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आणि तुमचा हा सपोर्ट मला यापुढेही राहू द्या. रोज प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी शाळेत जात असतं, कोणी ऑफिसला जात असतं, कोणी कंपनीत जात असतं, त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला टिफिन त्यांना द्यावाच लागतो. त्यामुळे रोजच्या टिफिनला किंवा डब्याला काय द्यावे हे आपल्याला कळत नाही, म्हणजेच त्याची खूप मोठी चिंता असते. तर रोज आपण त्यांना काय दिलं पाहिजे, त्यासाठी मी रोजच्या टिफिनसाठी सिरीज सुरू केलेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायचे आहे, किंवा त्या टिफिनमध्ये अजून कोणती भाजी ॲड करायची आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. आणि या सिरीजला तुम्ही जो प्रतिसाद दिला ते पाहून सुद्धा मला खूप आनंद झाला. आणि या 11 भागांपैकी तुम्हाला कोणती भाजी आवडली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, किंवा तुम्ही या भाज्यांमधून एखादी भाजी बनवून पाहिली असेल, ती कशी झाली ते सुद्धा मला कळवायचं आहे, ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि तुमचा हा सपोर्ट मला यापुढेही राहू द्या. बऱ्याच जणांना वाटतं की व्हिडिओ करणं किंवा शूटिंग करणं किंवा डेली व्लॉगिंग, कुकिंगचे शूटिंग करणं, व्हिडिओ करणं खूप सोपे असते, पण ते इतके सोपे नाही आहे. अगदी घरातला वेळ काढून मी हे व्हिडिओ शूट करत असते आणि एडिटिंग करत असते आणि तुमच्यापर्यंत पोचवत असते. तुम्ही हे व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहता ते मला कमेंटमध्ये कळवायचे आहे, म्हणजे मला कळेल तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.